गाईज असंच आम्ही जावळ्यामध्ये आलेलो. तर सगळी म्हणजे मामा वगैरे बोलले की चला आपण जाऊ खाली शेतावरती बघू काय. तर इथे आलो मस्तपैकी. आम्हाला बिल्डिंग्स वगैरे दिसत आहेत. बघू आता पुढे जाऊन. जाता जाता देवीचा माळ म्हणजे वाऱ्याखालच्या देवी बघूया आपण आणि पुढे जाऊया. तर भेटू आपण. बघूया आपल्या शेतांवरती किती मोठ्या बिल्डिंगी म्हणजे दिसत आहेत तिथून किती मोठ्या बिल्डिंगी झाल्यात त्या. अजून पुढे बिल्डिंगी चालू आहेत. तर जाऊन बघू. आणि अवतार बघू शकता. एक नंबर बेकार अवतार आहे. तर जाऊन पुढचं हे बघू. इथून दिसतंयच. आल्यानंतर पाणी ठेवलं पाया भाज्या परत घेऊन नव्हतं कुठे यावा परत. वाराला पाहिजे आमची जागा आमची वाडी मी आता बाथरूम चालू लक्ष्मी देवीची करत भले दिवसाला 500 रुपये भेटले तरी जाते ब्याला अक्कल जास्त येऊ दे. या बाजूला आहे त्यांचं रक्षक बघू शकता. 7 देत ना. अभी हम लोग जा रहे हैं लकड़ी देखने. ये देखो हम लोग के साथ बाय भी आई है. गाई जिथे पहिला पूर्ण शेत होतं शेत. आता बघा बिल्डिंगी उभ्या झाल्या. आम्ही कुठे निघालो ना गाईच आम्ही सोबतच असतो. काही कुठे पण. इथून बघा देवीचं मंदिर मस्त दिसतंय. पुन्हा आता बदल जाम झालाय. आईज आम्ही चाललो ना आमचे शेतावर. म्हणजे काय बोलतो बाबाला वाऱ्याखंशी आम्ही चालून पुरं आमचे शेतावर तयार टाकल्यानं वाटतं कुऱ्या. असंच जावल्या आलो तू तर आम्ही बोललो चला बघून येऊया. त्या सगळ्या बिल्डिंगी दिसतात ना इथे. पहिला पूर्ण असं डोंगर टाईप आणि प्रत्येकाची शेता होती ना. हे ना समुद्र तो चांगलाय हो बायला. होय आपलं तयार झालं तो. आणि पहिली गोष्ट काहीच आपल्या सुप्रसिद्ध भानदास मात्रे क्रिकेटरांचा आज बर्थडे आहे. त्या निमित्ताने आम्हाला स्वादमध्ये नेणार आहेत. आणि हे बोलत पण केसरी. आणि गाईज बघा इथे मस्त की काम चालू आहे आणि त्यांची मुलं कशी खेळत आहेत. बिचारा मेहनत करतायत. हे तो दिसतोय बघ कसा.
से बाय बाय गाई इथे पूर्ण पूर्ण म्हणजे डोंगर टाईप होता. आता चाललो ना आमचे शेतावर. अजून दिलं नाही बनोबा याला देवाचं. पहिलं काही तिथे फिरायसारखं भरपूर काही होतं. म्हणजे असं बोलतात इथे पूर्ण म्हणजे असं डोंगर टाईप म्हणजे असं वेव मस्त होतं. म्हणजे बिल्डिंग यायला काय फायदा नाही. गाव दिसतच नाही. गाव झाकून गेले अख्खा. आम्ही असं फिरत फिरत हे तुम्ही बघताय ना हे पूर्ण या बाजूचं शेत आमचं आहे. इथून जागा नाही म्हणून आम्ही परत फिरून चाललोय. समाधान भाऊंची साईड आहे असं बाय बोलतोय. समाधान भात्रेची साईड आहे. आता आम्ही चालून पुढे असं फिरत फिरत आलेलो. जावल्यावरून तिथून खाली उतरलो मालांच्या खालूनशी. तर गाईज आम्ही भरपूर फिरलो. भरपूर म्हणजे भरपूर. आणि पाहिजे अशा बिल्डिंगची पण बघायला भेटलं आम्हाला. इथं बघा भावची उपटणं चाललंय. कड्डू कड्डू दाखव वर्षा कड्डू. गाईज कड्डू मस्तपैकी ताजा ताजा आहे. लय फिरलो गाईज. तिथून आलो आम्ही असं फिरत फिरत सगळ्या बिल्डिंगी. इथे बिल्डिंगी वगैरे काहीच नव्हत्या पहिला. अशी आई बोलते. इथे फक्त डोंगर 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 डोंगरी भाग होता. कडवले येईल मला त्याचा कॅनर पाठव. कडवले तर थांब. व्हिडिओ टाकशी ना. ही कोण सफेद एकदम या ती मधील काली आहे तिथं. बहिले काय होती गाय मला वाटते. ही गाय वाटते. चालून चालून दमलो. आई इकडं काय होता पहिले. आया काय होता रान होता शेतावती आणि सगळा होता. मग दिली उगलला बिल्डरला दिले पैसे आले ते दिले. किती भेटलं मग तुम्हाला. आम्हाला नाही अजून भेटले. आमचा सगळा लोचा चाललाय. बसायची स्टाईल होई ना. कंची तांबाटी वर्षा सेम दिसते लेबरी. मी तर त्याच्यापेक्षा डबल दिसतोय. काम नाही धंदा नाही. आम्ही पहिला आयशा गोट्याचे लड्डू फूल आयशा खतरनाक. मग टाकायचीच आहे फक्त कुऱ्यांची नाही टाक. भेटलेलं नवीनच लग्न झाले. आणि गाईज बघू शकता जस्ट आम्ही आलो आणि हे बिल्डिंग्स इथे पहिला पूर्ण रान वगैरे होतं. शेत म्हणजे शेता होते डोंगरी भाग होते इथे पूर्ण. आणि इथे बघू शकता इथे काय काय झाले ते नुसत्या बिल्डिंगीच आहेत. आणि इथे बसलोय आम्ही थोडं दमलोय म्हणून. सो गाईज आम्ही आलो. दमलो. रवी पण जावं तुमचं. गाईज मस्तपैकी इकडे हिरवं गार शेत. त्या मला वाटतं कड्डू बघायला चालल्या. कड्डू लागली तुमची मशीन.
सो गाईज फायनल आलो. आता आज भान्या मामाचा बड्डे आहे, तर भान्या मामास पार्टी देणार आहे आज, म्हणून आम्ही मस्तपैकी थोड्या वेळाने फ्रेश वगैरे होऊन हॉटेलमध्ये जाऊ. आता डायरेक्ट भेटू आपण हॉटेलमध्ये, बघूया काय काय तयारी हॉटेलला जायची. आणि व्हेज आहे, नॉनव्हेज ना. आज उपास सगळ्यांचा, गुरुपौर्णिमा आहे म्हणून. काय आहे तो बघतोय माझ्याकडे. आता आलो चावल्यान परत. आता भेटू आपण डायरेक्ट हॉटेलमध्ये. सो गाईज मगाशी बोलल्याप्रमाणे आम्ही आता आलेलो आहोत धाब्यावरती, म्हणजेच आपल्या गव्हाण फाट्यावरतीच आहे हॉटेल विदेशी म्हणून. सो गाईज फायनल मगाशी गाईज आमची आता धन्नू आली आहे आणि आता आम्ही आतमध्ये जाऊ जेवायला. परत आपल्या घरात गेलो, परत आलो. या दोघांना गाईज घेऊन जावायची हीच नाही आम्हाला. लेडीज पण आत हो हो, कोणचा तरी बर्थडे चालू आहे. कोणचा तरी काहीच बर्थडे चालू आहे. ए कोंड्या आणि आमचा बेडरूम हा पंखाला पंखा पंखा पंखा. किती आकाशांची सुवर्ण का आकाशांना. ए कोणत्या हाय गाईज बोल, आपण कुठे आलोय. सो गाईज आमची व्हेज कोल्हापुरी आणि मटर पनीरची भाजी आणि आम्ही रोट्या मागवल्यात, उपासवाले आहेत म्हणून. आणि ह्यांचं आदर आहे कोल्हापुरी भाजी दिली. सोलना शेजवान चटणी मग गाईज आम्ही आज बर्थडे आहे म्हणून मामाने पार्टी दिली. हा मामाचा काल बर्थडे होता आणि मामाचा आज आहे. काल आम्हाला आत्ता पार्टी दिली. मामा कसं आहे चिकन हंडी. जय मल्हारची कशी होती. गाईज एक नंबर जेवण आहे विदेशी मध्ये, एक नंबर. बघू शकता आम्ही आमच्या मामाची बसायची स्टाईलवर. एक नंबर. आम्ही उगाच गेलो होतो जय मल्हारमध्ये. एक नंबर पोट भरून जेवलो. साराचं खाणं बघा कधी नाही मिळलं. मला वाटलं ही पूर्ण तर काही मस्तपैकी जेवलो आम्ही. आम्ही कोल्ड्रिंक पिली. एक नंबर जेवण. तिथे जेवण कसं होतं. एक नंबर जेवण होतं. आम्ही नेहमी इथेच येतो.
तर भेटू गाईच आता पुढे कुठे फिरायला गेलो तर ब्लॉग. तिथे कसं होतं जेव्हा एक नंबर त्याचं काय नाही. मी फिरायला जातात यावेळेला आम्हाला बिल द्यायला लागलं नाही. भानामाची पार्टी होती बड्डेची, त्यांनी बड्डेची पार्टी दिली आणि समाधान भाऊंचा काल बड्डे होता, भानामाचा आज बड्डे आहे म्हणून पार्टी दिली. आणि त्यांची मिसेस नुसती गुगल पे करते तसं करते. भारी आलो. तुम्ही पण इथेच या, गव्हाण फाट्यालाच आहे आपल्या. पहिला नाव होतं त्याचं हॉटेल कानोबा, आता हे नवीन नाव ठेवलं आहे. पण आतमध्ये देवाचं नाव ठेवलं आहे आणि मस्तपैकी म्हणजे पहिल्यापासून हेच नाव होतं आणि आता हे नवीन नाव ठेवलं. या दोघांना कुठेच नाही वाचा नाही, कुठंच बाबा हैराण जीवन तर आमचा. तिला पण आलेलं गोंडासारखी करायला लागलीस ना, गोंडासारखी करायला लागलीस ना घराचं बघतो.